नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एका गुंठ्याच्या क्षेत्रातून की आपल्या एका कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारे आपल्याकडे परब साहेब आहेत आणि या परब साहेबांनी एका गुंठे क्षेत्रातून वाल लागवड ही स्थानिक व्हरायटी आहे आणि या स्थानिक व्हरायटीपासून जी मागणी आहे या वेंगुर्ला कुडाळ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि इथला कोकणी माणूस आवर्जून वालीची भाजी खातो आणि ही वाल कशी पिकवली जाते आणि कशा पद्धतीने तयार केली जाते या संदर्भात आपण त्यांच्याकडून ऐकूया की एक गुंठ्याच्या क्षेत्रातून एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केलेले वालीचा हा प्लॉट। नमस्कार, मी गजानन दत्ताराम परब, वेतोरे पालकरवाडी। आता मला परब साहेब सांगा की तुमचं एकूण क्षेत्र किती आहे? आमचं हे भाजीपाल्याचं म्हणजे 1-2 गुंठ्यापर्यंत करतो। 2 गुंठे क्षेत्र आहे आणि आता सध्या साधारण तुम्ही 1 ते 1.5 गुंठ्यामध्ये वाल लागवड केली, हो बरोबर। आता मला सांगा तुम्ही वालीचा हा जो पिरियड आहे तो किती महिन्याचा आहे? एक 3-3.5 महिन्यापर्यंत हे होतं। आणि तुमची जे वाली आहे त्या लागवडीपासून साधारण किती महिन्यापासून तुम्हाला वाल द्यायला सुरुवात करतात? दुसऱ्या महिन्यात वाल चालू होते। दुसऱ्या महिन्यापासून चालू होते। आता मला तुम्ही सांगा की वाल जी आहे की नाही ती मागणी भरपूर आहे का त्याला? हो, लोक येऊन घेऊन जातात? येऊन घेऊन जातात, आम्ही बाजारामध्ये नेतो। बाजारामध्ये नेत आहे। आता मला तुम्ही सांगा सध्या गुंठ्यामधून की नाही समजा वाल करता त्यावेळी तुम्हाला एका पैऱ्याला म्हणजे 1 दिवस आड करून तुम्ही काढताय, मग 1 दिवस आड करून तुम्हाला एक 40-50 पेंड्या मिळतात। मग मला सांगा 50 पेंड्या तुम्ही नेऊन विकताय की येऊन व्यापारी घेऊन जातो? नाही, आम्ही मार्केटमध्ये कुडाळ मार्केटमध्ये घेऊन कुडाळ मार्केटमध्ये बरोबर गेल्यानंतर लगेच विक्री होते? हो। हां, साधारण तुम्हाला एका पेंडीची जी आहे की नाही त्याचा रेट साधारण किती मिळतो? साधारण आता सध्या 8 रुपये रेट चालू आहे। 8 रुपये होलसेलचा रेट आहे आणि तुम्ही लूज जर विक्री केली तर 10 रुपयापर्यंत मिळतो। म्हणजे 10 रुपयाने जर समजा तुम्ही एक 50 पेंड्या विकल्या तर साधारण 500 रुपये हे दिवसाला तुम्हाला 1-2 तासात मिळतात, बरोबर। आता मला तुम्ही सांगा ह्याच्यासाठी तुम्हाला जो पहिला खर्च जो आहे तो तुम्ही नेमकं काय काय करताय? आमची अंग मेहनत आणि खत आणि फवारणी। मला तुम्ही सांगा 50 पेंडी तुम्ही दिवसाला काढताय, असे साधारण 25 ते 30 दिवस तुम्हाला हा सीझन मिळतो। म्हणजे तुम्हाला साधारण संपूर्ण सीझनला एका गुंठ्यातून जवळजवळ तुम्हाला 1200 ते 1250 पेंड्या मिळतात, बरोबर ना। मग 1250 पेंड्याचा समजा जर 10 रुपयाच्या हिशोबाने पकडला तर एक 13 ते 14,000 पर्यंत तुम्हाला मिळू शकतात। मग 14,000 रुपये जर गुंठ्यातून मिळाले, असे समजा तुम्ही 3 सीझन वर्षाचे 3 सीझन केले तर एक 15 त्रिक 13 त्रिक 39 म्हणजे साधारण एक 40,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे आजच्या घडीला जर बघितलं तर तुम्ही एका गुंठ्यातून तुम्ही काय करताय की एका तुमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह या भाजीमार्फत करताय, बरोबर ना। मित्रांनो, लक्षात घ्या की जर समजा आपण एका गुंठ्यात फक्त आपल्याकडे क्षेत्र कमी क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रातून एका कुटुंबाचं उदरनिर्वाह आणि त्याबरोबर स्वतःच्या हक्काची ही भाजी खायला मिळते। आता तुमची ही झाडाला वालीला फुलं जी येतात ना ती कधीपासून येतात? एक 1.5 महिन्यापासून चालू होतात। हां, मग 1.5 महिन्यापासून चालू झाल्यानंतर की नाही पहिली फुलं तुम्ही म्हणताय गळतात, ते फुलं पूर्ण गळतात आणि नंतर मग साधारण एक तुम्हाला वाली लागायला सुरुवात होतात। खालून पहिली टप्पा खालून खालून लागतात। हां, नंतर हा एक टप्पा पूर्ण झालो का नंतर मग वरचे हे चालू वरच्या टप्प्यात म्हणजे अशा 3 टप्प्यामध्ये तुमचे ते वाली लागतात। आता फुल पडल्यापासून वाल काढेपर्यंत किती दिवस साधारण जातात? एक 15 ते 20 दिवसात वाल तयार होते। हां हां, नंतर मग 1 दिवस आड करून हे होतात, ते जून होतात। म्हणजे उष्णता वाढायला लागली की उत्पन्न वाढतं। हां हां, आता मला तुम्ही सांगा की साधारण की नाही जे तुमच्याकडे इथं काही आजार येतात की नाही, तुमच्या म्हणजे रोग वगैरे येतात, किडी वगैरे येतात, असं काही होतंय काय? हो, हां, आताच लाखो म्हणून एक प्राय कीटक संपूर्ण हे वेल एकदम काळे झाले। त्याच्यावर नंतर फवारणी वगैरे कोणी सांगेल तशी करून बरोबर। दुसरं एक औषध आणलं, त्याने आता साफ झाले, स्वच्छ आहेत वाली, पूर्ण स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ आहेत। म्हणजे ही वाल तुम्ही पहिली काढणार, ही नंतर काढणार मोठी झाल्यानंतर। मग जवळजवळ तुमची वाल एक 1.5 फुटाच्या वरती गेल्यानंतर तुम्ही काढणी करताय। वा, आता ह्याची भाजी पण उत्तम होते, मागणी पण चांगली आहे। मग तुमच्याकडे ही 1.5 ते 2 फुटापर्यंत वाल बनते आरामात। हे बघा, आता हे वाली तुमचे 2 फुटापर्यंत गेले। हो, अजून म्हणजे आज काढायला नको, अजून एक दिवस गेला पाहिजे, आणखी परत 1-2-3 इंच वाढते बघा, झाड पण म्हणजे ही साधारण वाली तुमच्या 1-2 एवढे वाढणार, म्हणजे 2 फूट होणार। 2 फूट म्हणजे ह्या जेवढे मोठे असतील तेवढ्या मागणी जास्त। हो, आणि जाड झाले पाहिजे, असे जाड झाले पाहिजे, असे जाड जायला पाहिजे। जाड झाले तर त्याला लोक जास्त आकर्षून घेतात। हां 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 हां, आता ही वाल काढली ना अशी तर लोक म्हणणार कवळी आहे। हां हां हां, बरोबर।
आणि ह्या वाली काढायला झाल्यात का पांढऱ्यावाल्या? हा, ह्या काढल्या आज संध्याकाळी काढल्या पाहिजे. आज संध्याकाळी म्हणजे साधारण तयार होणार त्याचे रंग थोडासा पांढरा पांढरा. काय करताय पहिल्यांदा तुम्ही रुजून काढताय? हो, पहिल्यांदा रुजून काढतो. रुजून काढल्यानंतर तुमची साधारण वाढ झाली आणि वेल चाळायला लागली. साधारण वेल बाहेर फुटला ना का मग ढाक देतो. मग असं उंच छोटं ढाक देताय. म्हणजे पहिल्यांदा रुजून काढून हा वेल तुमचा एकदा वेल सोडायला सुरुवात केलं असं की नंतर तुम्ही त्याला ढाक देताय. हो, का नंतर मग काय जंगलामध्ये ढाकं वगैरे मिळत नाही ना, झाडं खुंट, त्याच्यामुळे आता हा सोपा उपाय नायलॉनचा. हा, याच्यावर पण आधारासाठी पाहिजे. मग नंतर आपोआप ते वर जातं. हा, आता मला सांगा, इकडे तुम्ही नायलॉनच्या दोरीचा वापर केलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही बांबूच्या आधार दिलाय. मग तुम्ही बांबू आणि हे म्हणजे बांबू आता मिळाले नाही तर तुम्ही नायलॉन दोरी पण वापरता? द्यावा लागतो असा बांबूचा सपोर्ट देता. अशा 3 पद्धतीने तुम्ही बांधताय आणि नंतर मग त्याच्यावर काढायला पण काढायला पण म्हणजे माणसाच्या उंची एवढं तुम्हाला मिळतात, मग तुम्हाला ते काढणं सोपं होतं. बरोबर आहे. परब साहेब मला सांगा, हे कशाची रोप तुम्ही लागवड केली? ही गवार आहे. गवार. हा, म्हणजे गवार रुजून काढताय आणि तदनंतर मग त्याला मग भर देणं किंवा खत देणं वगैरे सगळे प्रकार करून वाढवताय. ह्याच्यानंतर पुढे याला काय देणार? भर देणार आणि आता माती वगैरे घालून गोर घालायचा आणि नंतर माती घालून पाणी चालूच राहतं 8-4 दिवसांनी. 2 दिवस. पाण्याची व्यवस्था कशी आहे? विहिरीच आहे आणि बोरवेल आहे. विहीर आणि बोरवेल आहे. हा, मग त्याच्या माध्यमातून तुम्ही भरपूर या झाडांना पाणी देता. 1.5 गुंठ्यामध्ये मी हे केलंय गवार केली. आणि ते 1-2 गुंठे 1.5-2 गुंठ्यामध्ये वालीचं आहे. माझं आहे का 8 गुंठ्याचं क्षेत्र आहे. त्याच्यात आम्ही भाजीपाला करतो आणि नांगरणीपासून काढणीपर्यंत हे सगळं आम्ही घरच्या घरी, म्हणजे आमच्या कुटुंब, आमचं बायको आहे, हा मुलगा, आम्ही घरच्या घरीच सगळं हे करतो. मजूरदार घालून हे परवडणारं नाही. करून आम्ही उडीद हे केलं आहे, पेरलं. 10 दिवस झाले याला. इकडे कुळीत पेरणी केली आहे. कुळीत पेरलं, त्याला पण 10 दिवस झाले. बरोबर. म्हणजे तुम्ही जवळजवळ तुम्हाला वर्षाला लागणारं भात पण पिकवताय आणि त्याबरोबर भाजीपाला लागणारा किंवा कडधान्य पण पिकवताय. हो. मित्रांनो, चवळीच्या शेंगाप्रमाणे दिसणारी परंतु 1.5 फुटापासून 1 मीटरपर्यंत लांब असणारी वाल कोकणात लोक पिकवतात. म्हणजेच काय तर कोकणात लोकांना इतकी आवडते की सकाळचा जो आपण नाश्ता करतो तसं सकाळी 10 वाजता पेज आणि वालीची भाजी. पेज आणि वालीची भाजी हे कोकणी माणसाचं एकदम आवडीचं पेय आहे आणि याच्यामुळे शांत आणि समाधानी संपूर्ण दिवस जातो. म्हणून लोकांना खूप आवडते. गणपती दिवाळीला तर याला इतकी प्रचंड मागणी असते. मे महिन्यात तर लोक आवर्जून खातात. मुंबईवरून आलेले चाकरमानी तर वालीला इतकी तुडुंब मागणी असते की शिल्लक राहत नाहीत. आता या वालीला सिंधुदुर्गात नव्हे तर रत्नागिरी किंवा मुंबईला तसंच गोव्यातही भरपूर मागणी आहे आणि ही जर तुम्ही मागणीनुसार पुरवठा केला तर वालीपासून तुम्ही 1-2 गुंठ्यातून आपल्या एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकताय. आणि ते पुढे लागवडी संदर्भात आपण त्याची माहिती बघूया. वालीला जी जमीन आहे ती मध्यम काळी किंवा निचऱ्याची लागते आणि हे तिन्ही हंगामात होते. म्हणजे खरीपात पावसाळ्यात होते, उन्हाळ्यात होते, हिवाळ्यात होते. त्यामुळे तिन्ही सीझनला जर तुम्ही 4-4 महिने पकडले तर 4-12 वर्षाला 3 वेळा ही उत्पन्न घेऊ शकताय आणि त्याला वर्षभर मागणी आहे. पूर्व मशागतीमध्ये तुम्ही बघाल तर साफसफाई करणं किंवा वाफे तयार करणं, नांगरणी या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्याच्यानंतर जवळजवळ आपल्याला खताचा जो हप्ता म्हटला तर या जमिनीमध्ये तुम्ही शेणखताचा जर वापर केला किंवा सेंद्रिय खतांचा वापर केला तर उत्तम प्रतिसाद ही वाल देते. आपण छोट्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर 2 गुंठे 4 गुंठ्याला ही लागवड करतात. आपण जर समजा याचे जर बियाणं जर बघितलं तर 80 ते 100 ग्रॅम आपल्याला बियाणं गुंठ्याला लागतं. मग त्या रोपातील अंतर जे आहे 2 रोपातील अंतर 45 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 2 ओळीतील जे अंतर हे 1 मीटर तरी किमान ठेवाय म्हणजे कामं करायला बरी पडतात. त्याच्यानंतर ओरंबे तयार करून म्हणजे पहिल्या सऱ्या करायच्या, त्याच्यानंतर बियाणं रुजून आल्यानंतर त्याचं ओरंबे करायचे. तर असे प्रकारे तुम्ही करू शकता. हे पावसाळी झालं. आणि उन्हाळी जर करायचं असेल तर किंवा उन्हाळी किंवा हिवाळी करायचं असेल तर तुम्ही वाफे तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकताय. गुंठ्याला जवळजवळ 100 किलो आपल्याला शेणखत लागतं, 3 किलो युरिया लागतं, 5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागतं, 1.5 किलो आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश लागतं. अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करू शकतो. जातीमध्ये जर बघाल तर कोकण कृषी विद्यापीठाने कोकण वाल ही जात विकसित केली आहे. त्याच्यामुळे ती 80 ते 85 दिवसात वालीच्या शेंगा आपल्याला द्यायला सुरुवात करते. 35 ते 40 सेंटीमीटर लांब असतात शेंगा त्याच्या.
100 ते 120 किलोपर्यंत आपल्याला गुंठ्याला त्याचं उत्पन्न मिळतं. त्यामुळे ही डाळ उत्तम आहे. तसंच तुम्ही स्थानिक व्हरायटी वापरू शकता. स्थानिक जाती लोकांना पसंत आहे, लोक आवडीने त्या स्थानिक गावठी वाली विकत घेतात. त्याचबरोबर तुम्ही विलवडेसारखी जर वाढ जर केला तर 1 ते 1.5 मीटरपर्यंत वाढते आणि तिलाही लोक जास्त पसंत करतात. आंतरमशागतीमध्ये जर बघाल तर त्याची तण काढणं, भर देणं, रोपाची विरळणी करणं, खुरपणी करणं, पाणी देणं, आधारासाठी खुंट वापरणं, म्हणजे तुम्ही बांबू किंवा अशाचे खुंट वापरणं, खुंट नाही कमी असेल तर नायलॉनची दोरी करणं, त्याची बांधणी करणं, ही सगळी कामं आपण आंतरमशागतीमध्ये करावी लागतात. महत्त्वाचा मुद्दा आहे तर पीक संरक्षण, आणि यामध्ये जास्त प्रमाणात वालींना मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि म्हणून जर तुम्ही सकाळी जर दव असताना, म्हणजे थोडंसं पानावर पाणी असताना जर राख मारली, पूर्वी लोक ती मारायची, तर कंट्रोलमध्ये येतो. किंवा जर रासायनिक औषध करत असाल तर प्रोफेनोफॉस म्हणून आहे 50% प्रवाही, जर तुम्ही फवारल्यास तर 10 लिटर पाण्यातून 10 ml टाकून फवारल्यास मावा पूर्णतः नाहीसा होतो. वालीवर मर हा रोग येतो तेव्हा किंवा पाने पिवळी पडली जातात, असा जर आजार आला तर कार्बेंडायझिम आणि मेन्कोजेब यांचं जे कॉम्बिनेशन आहे याची पावडर मार्केटमध्ये मिळते. ती 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून जर फवारल्यास हे कंट्रोलमध्ये येतं. तर अशा प्रकारे वालीचं उत्पादन जर समजा की तुम्ही जर 1 ते 2 गुंठा क्षेत्रामध्ये जर लागवड केली तर तुम्हाला दिवस 8 म्हणजे 1 दिवस 8 70 ते 80 पेंड्या तुम्हाला मिळतात. श्री गजानन परब हे आपली इतर शेती बरोबर म्हणजे इतर शेती सांभाळून भाजीपाला पिकवून कुटुंबाचा हातभार घेऊन आणि तर त्या मदतीने ते भाजीपाला उत्तम पिकवून आपला उदरनिर्वाह करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे छोट्या शेतकऱ्याची वाल लागवड आपण पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.